स्टार्ट. आज जे फ्लॅट खरेदी करणारे लोक असतात ते गरजू असतात. त्यांना कुठेही जागा नसते. अशावेळी आपल्याला एक घर मिळत आहे याचा त्यांना आनंद होतो आणि गरजवंतांना अक्कल नसते या न्यायाने तो कोणतीही गोष्ट करण्यास तयार होतो. अशावेळी तो जास्त पैसे देऊनही जागा खरेदी करतो. माझ्या माहितीतील अनेक लोक आहेत की ज्यांनी आयुष्याची कमाई खर्च करून आणि डोक्यावर कर्जाचा बोजा घेऊन जागा खरेदी केल्या, पण त्या जागा त्यांना ताब्यात मिळाल्या नाहीत. अशावेळी या बिल्डर लोकांवर बंधन असणे आवश्यक आहे. हे बिल्डर किती दिवसांमध्ये घर बांधणार आहेत यासंबंधी गाळेधारकाला विहित नमुन्यामध्ये माहिती द्यायची आहे. त्याप्रमाणे त्याची एक प्रत शासनाकडेही सुपूर्द केली पाहिजे. याबाबतीत शासनाने लक्ष दिले पाहिजे. तसेच या बिल्डरने ती जमीन घेतली, तिच्या मूळ मालकाला किंमत दिली आहे की नाही, ती जमीन कायदेशीररित्या खरेदी केली आहे की नाही हे पाहिले पाहिजे. पूर्वी स्लम लॉर्डना आपण गुंड लोकांच्या दृष्टिकोनातून पाहत होतो, पण आजकाल या बिल्डरना समाजामध्ये आणि सरकार दरबारी त्यांच्याकडे असलेल्या पैशामुळे मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. अशावेळी जे लोक गरीब असतात, ज्यांना कायद्याच्या बारकाव्यांची माहिती नसते, ते लोक नाडले जातात. ते आपली आयुष्याची कमाई खर्च करून फ्लॅट खरेदी करतात. मग अशावेळी ज्यांना जागा मिळू शकली नाही त्यांना कोर्टामध्ये जाऊन केस लढवण्याची ताकद नसते व यामुळे या लक्ष्य प्रतिष्ठित बिल्डर लोकांचा विजय होतो. यावर नियंत्रण घालण्याची अत्यंत गरज आहे. अशा प्रकारे नियंत्रण घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी कायदे केले आहेत. ते अतिशय चांगले असून समाज कल्याणाचे आणि जनतेला उपकारक असे आहेत, यामध्ये शंका नाही. किंबहुना महाराष्ट्र शासन एवढ्या चांगल्या प्रकारचे कायदे करते म्हणूनच या देशातील वेगवेगळ्या राज्यातील लोक येथे येतात. समाप्त.